राधानगरी तालुक्यात कसबा वाळवेकरांनी जपली कर तोडण्याची शतकांची परंपरा. बैलांच्या उंच झेपेने ग्रामस्थ भारावले. परंपरा, श्रद्धा आणि बैलांप्रती असलेलं प्रेम यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला तो राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं. कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त अनेक वर्षापासून अखंडपणे सुरू असलेली कर तोडण्याची परंपरा प्रथा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. अवघ्या काही क्षणात दोन्ही बैलांनी 4 फूट उंचावर झेप घेत कर तोडताच उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष केला. हा थरारक क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. यंदा कर तोडण्याचा मान संतोष पाटील आणि अतुल पाटील यांच्या कुटुंबाला मिळाला. त्यानिमित्त कुटुंबियांनी आपल्या बैलांची विधिवत पूजा करून पारंपरिक पद्धतीने सजावट केली. रंगीबेरंगी शिंगे, आकर्षक झुली आणि फुग्यांनी सजवलेले बैल गावकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलं. महिलांनी बैलांचे औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर ढोल ताशांच्या दणदणाटात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैलांची भव्य मिरवणूक काढून गावातून काढण्यात आली. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभागी झाल्याने कसबा वाळवे गावात उत्सवाचे आनंदाचे वातावरण निर्माण झालं. मुख्य बाजारपेठ दसरा चौक मार्गे ग्राम सचिवालयाजवळ आल्यानंतर वडाच्या फांद्यांची कर बांधण्यात आली होती. प्रथम गावातील तरुणांनी उडी मारून मानाचे तोरण तोडले. त्यानंतर भरधाव वेगाने धावत आलेल्या बैलांनी 4 फूट उंच झेप घेत कर तोडण्याची परंपरा पूर्ण केली. यानंतर ग्रामस्थांनी पळस, वडाच्या फांद्या लुटण्याची पारंपरिक प्रथाही उत्साहात पार पडली. या सोहळ्यात अतुल पाटील, आदित्य पाटील, पंडित पाटील, सचिन पाटील, अशोकराव फराकटे, मानसिंग पाटील, ज्योतिराम पाटील, युवराज पवार, सागर भांदेगरे, धनाजी पाटील, शेखर पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिकतेच्या युगातही कसबा वाळवेकरांनी आपल्या सांस्कृतिक वारशाचं जतन करत कर तोडण्याची परंपरा जिवंत ठेवली असून ही परंपरा ग्रामीण संस्कृतीचं वैभव आणि बैलाप्रती असलेल्या कृतज्ञतेची जिवंत साक्ष ठरत आहे. कनेक्ट कोल्हापूरसाठी कसबा वाळवेहून गजानन संकपाळ.